मी आत्ता या पिंपळा किल्ल्याच्या एकदम टॉपवर आलेलो आम्ही आणि समिट झालेला हा किल्ला. आणि वरती आल्यावर आपला जो सातमाळ पर्वत रांगेचा जो व्ह्यू आहे ना तो एकदम मस्त दिसतोय. आणि पाठीमागेच आपल्याला जो महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला आहे तो साल्हेर किल्ला दिसतो आपल्याला पाठीमागं. आणि त्याच्याच साईडला सालोटा आणि हा जो डोंगर आहे हा उरण्याचा डोंगर म्हणून ओळखला जातो. तसा हा किल्ला नाही आहे तर उरण्याचा डोंगर म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्याच माझ्या साईडला पाच पांडव डोंगर रांग म्हणून आहे. ते पण किल्ले नाही आहेत पण पाच पांडव म्हणून ओळखले जातात. आणि त्याच्याच साईडला मुल्लेर, हारगड आणि मोरागड असे काही किल्ले बघायला भेटतात. वरतून जो व्ह्यू दिसतोय ना आज तो एक नंबर. आणि आज ढगं पण नाही आहेत तर साल्हेर किल्ला जो दिसतोय तो खरंच अप्रतिम व्ह्यू दिसतो त्याला. तर असा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नेडा असलेला किल्ला आहे. आणि याचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला यूट्यूबवर एक्सप्लोर ट्रेक यात्रा या चॅनलवर एकदम मोठा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. त्यात या किल्ल्याची सर्व माहिती की वरती यायला किती वेळ लागतो, काय काय बघायला भेटतं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं अवेलेबल आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. जय शिवराय.